आपण केळशी गावातील नवानगर वाडी या ठिकाणी आहोत आणि इथे काळभैरव खेळ हे पारंपरिक कोकणातील एक खेळ आहे। दैवी शक्ती मानली जाते। एक नारळ शेर साखर शेर गुलाल असे असे केलेला राजेश्वरी। नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरना ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो। कशात मंडळी, मी आहे सध्या कोकण नगरीमध्ये आणि शिमगोत्सव चालू आहे। सो मंडळी, आज आपण ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार केळशीमधला खेळ कशा पद्धतीने खेळला जातो, ते जी जुनी पारंपरिक पद्धत आहे ती कशा पद्धतीने संकासूर नाचवलं जातं किंवा खेळ कशा पद्धतीने केळशीमध्ये फिरतो हे आपण ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत। सो म्हणजे हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार, सगळ्यांनी आवर्जून पहा। कोकणातला गाडी बघा रे।
यांच्या घरी आलो साडा भात नवद एक नारळ पावशेर साखर पावशेर गुलाल तेवढेचे हजर केलेला आहे राणी स्वारी इटली भाती धंदा व्यापारात बोल बोलायत साजरोबा सवा वर्षात आपण केळशी गावातील नवानगर वाडी या ठिकाणी आहोत आणि इथे काळभैरव खेळ हे पारंपरिक कोकणातील एक खेळ आहे, दैवी शक्ती मानली जाते. सो आपण इकडे पाहू शकतो संकासूर आहे, त्याच्यानंतर दैवी शक्ती आहे, 2 संकासूर आहेत. तर ग्रामस्थ मंडळ आहे, सगळे ग्रामस्थ मंडळ आहे ते कोकणामध्ये होळीमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करतात. तर आपण मंडळाशी आज बोलणार आहोत, काय त्यांची परंपरा आहे, कधीपासून सुरुवात झाली आणि ह्या परंपरेतून पुढे लोककला कशी जपत आहेत. तर तुमचं नाव सांगा आणि एकंदर काय सांगाल या शिमग्याबद्दल. माझं नाव प्रकाश गणपत मिसाळ, उंबरशेत नवानगर. आज ह्या कालभैरवाच्या खेळाच्या माध्यमातून जे काही मी आपल्याला सांगणार आहे ती परिस्थिती सत्य आहे. म्हणजे हा कालभैरव दैवत आहे, हा जागृत देवस्थान आहे. जागृत देवस्थान असल्याकारणाने तो नवसाला पावतो आणि शिमग्याच्या सणाला ह्या 2 संकासूर आणि नाच्यापोऱ्या असं म्हणतात. आणि हे केळशीमध्ये 7 पाकाड्या आणि 21 वाड्या अशा ठिकाणी हा खेळ आम्ही काढतो आणि तो खेळ संपूर्ण प्रत्येक वाडीतल्या सदस्यांच्या घराघरामध्ये हा जातो. तिथे आरती, नवस, महाप्रसाद, चहा, नाश्ता, थंडा सगळ्या प्रकारचा मिळतो. कारण कालभैरव असा एक देव आहे की ग्रामदैवत आहे आणि तो नवसाला पावणारा आहे. आणि बरोबर केळशी या ठिकाणी आज आपल्या गावातील वराती असू दे, लग्नाच्या काही असू दे, त्याचा दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. त्या हिशोबाने हे 2 जे संकासूर हे ते कालभैरवाचे सेवक आहेत. ही जोगेश्वरी माता आहे आणि अशा प्रकारे ह्या नवानगर वाडीमध्ये आज ह्या खेळाला पारंपरिकरित्या बघायला गेलं तर आमच्या माहितीप्रमाणे तरी आम्ही तुम्हाला सत्य काय असं सांगू शकत नाही की किती वर्ष झाली म्हणून. पण मानव जन्म जेव्हा जन्माला आलेला आहे तेव्हापासून हा शिमगावचं चालू आहे एवढं नक्की आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे आमच्या वाडीवरती तरी या 150 वर्षापासून आमची वाडी 150 वर्षापूर्वी आमची वाडी चालवते. आमचे आजोबा, पंजोबा, वडील, भाऊ असे आमची मुलं ही जी आता ही खेळी मंडळीचा वारसा जपतात. हा वारसा अशा प्रकारे आहे कारण जागृत देवस्थान असल्या कारणाने त्याला आपल्याला कोणत्याही प्रकारचा कुठलेही त्याचा सणवार किंवा त्याचा उत्सव हा आपल्याला नाकारता येत नाही. पूर्वीच्या प्रथा अशा होत्या की देवाला कळे लावल्याशिवाय देव बाहेर पडत नव्हता. परंतु आत्ताच्या ह्या कौटुंबिक जीवनाच्या ह्याच्यामुळं आम्ही देवाला साकडं घालतो. बा देवा कालभैरव तुला आम्ही गावोगावी प्रत्येकाच्या घरी फिरवणार आहोत आणि अशा प्रकारे तू सगळ्यांना सांभाळ करून घे. कारण ह्या केळशी गावामध्ये पंचक्रोशीला प्लेगची साथ आली होती 150 वर्षापूर्वी. त्याप्रमाणे ह्या केळशी गावामध्ये या कालभैरवाला आमच्या संपूर्ण ग्रामस्थांनी साकडं घातलं होतं. हे कालभैरव देवा, हे जे आमच्या गावावरती जे काय प्रसंग आलेला आहे तू त्याच्यातून तू पार कर आणि आम्हाला ह्याच्यातून तू बाहेर काढ. अशा प्रकारे त्यानिमित्तानं शिमग्याचा खेळही होतो आणि त्याप्रकारे त्याचा श्रावण महिन्यामध्ये 7 दिवस 7 रात्र नामसप्ताह होतो. भजन, 4 भजनी पारे असतात आणि ह्या हिशोबाने संपूर्ण ग्रामस्थांचे पारे असतात दिवाबत्तीचे आणि कालभैरव मंदिर असा गणपती असं. त्याच्या हिशोबाने मी आज असं सांगू इच्छितो, हे TV चॅनलवाले, यूट्यूबवाल्यांचा खरोखरच मी धन्यवाद मानतो की त्यांनी महाराष्ट्रात नव्हे पण महाराष्ट्राच्या बाहेरही आमच्या कालभैरवाचा, ग्रामदैवताचा हे जे खेळाचा प्रकार आहे शिमग्याचा हे त्यांनी पोचवलेलं आहे. त्या हिशोबाने आम्ही सगळ्यांना धन्यवाद बोलतो आणि माझी मुलाखत इथे थांबवतो. जय हिंद. थँक्यू.
मजा वाटते ना हम्म? मजा वाटते ना मजा येते मजा येते. हा धावा धावतात मारा काढा हा एक नारळ अक्षर साखर अक्षर गुलाल असे हजर केलेला राणी स्वारी सिद्धी बाती पाठी सादर बासवा साक्षात आपण आता केळशीचा खेळ पाहिला काल भैरव देव आहे याचा. सो कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. ही कला लोककला कोकणातील परंपरा जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात आणि पुढे येणारी पिढी ही जपण्याचा प्रयत्न करेल. सो म्हणजे आपला ब्लॉग इकडेच थांबवूया. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. टाक